मी तुम्हाला शब्द देतो, जर तुमची इच्छा झाली नामदेव महाराज फपाळाची तारीख घ्यायची तर एकही रुपया घेणार नाही पुढच्यापासून. पण कवर या मंदिराच्या कळसाला नाही घेणार, तुमच्याकडून पाकिट घेणार पण ते तसंच तुम्हाला देणार. हो तसंच. आणि एकाही महाराजाला द्यायचे नाहीत. कोणी मागितले तर मला म्हणा. आमचे उद्धव महाराज, आमचे मृदंग अलंकार, हे संगीत अलंकार मदनजी महाराज कदम, संगीत अलंकार आमचे माऊली भाऊ जगताप, संगीत अलंकार आमचे रामहरी महाराज कडभाने. आम्ही खंबीरीतनं त्याला बोलाय. हो कोणालाच देऊ नका, पण गोड असं मंदिर तयार करा. बस माझ्या मारुतरायाच हीच तुम्हाला विनंती आहे. विठ्ठल विठ्ठल. मोठे मोठे लोक मागणे चुकलेत आपलं काय म्हणून. काय मागायचं कळाव, काय मागायचं कळाव. मोठे मोठे लोक मागणे चुकले महाराज. आपण श्रीमद भागवत महापुराण ऐकलं बघा. नारदानं कधी बी जावं तर द्वारकेत जावं. आणि द्वारकेत गेले नारद की नारदाला दक्षाचा शाप होता, फिरत राहशील. ते शाप नारदाला बाधा करीत नव्हता द्वारकेत गेल्यास. म्हणून नारदानं कधी बी जावं तर द्वारकेत जावं. महाराज एकदा नारद द्वारकेत गेले आणि नारद द्वारकेत गेल्याबरोबर वसुदेव नारदांच्या समोर आले. वसुदेव वेगळे आणि वासुदेव वेगळे बरं. हा वसुदेव नारदाच्या समोर आले. वसुदेव म्हणजे कोण? भगवान कृष्णाचे वडील. वसुदेव सुतं देवम, ऐक नाही हो, भगवान कृष्णाचे वडील समोर आले. समोर आल्यानंतर मदन महाराज त्यांनी नारदाचा हात धरला आणि कसं त्याला रडूच आलं बघा. रडल्याबरोबर महाराज नारद दचकले, म्हणले भगवान परमात्मा काय म्हणले का काय वा बापाला? भगवान कृष्णाचे वडील कसे काय रडायलेत? एखाद्या महाराजांचा बाप जर रडत असेल तर लोक महाराज व्हिडिओ काढतील आणि लगेच टाकतील. लय कीर्तन जोरदार करतंय आणि बापाला रडवितंय, बापाचा अपमान करतंय. कीर्तनकारानं कधी बापाचा अपमान करू नये, आहे की नाही. कीर्तनकारानं कीर्तनात बापाचं नाव घ्यावं तर सन्मानानं घ्यावं. हा त्याला असं काही बी म्हणू नये. बाप आहे ना शेवटी ते. महाराज नारदानं विचारलं, नारदानं लावू का स्वर महाराज? वसुदेव नारदाच्या समोर आले. समोर आल्यानंतर महाराज डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. नारदानं विचारलं, वसुदेवा काय झालं? भगवान काही म्हणले का? म्हणले कोणी काही म्हणलं नाही नारदा, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. नारद म्हणले काय? एकच सांगा म्हणले की माणसाचा उद्धार कशानं होतोय? नारद म्हणले उद्धार दानेन पानीर्न तु कंकनेन, स्नानेन शुद्धीर्न तु चंदनेन, मानेन तृप्तीर्न तु भोजनेन, ज्ञानेन मुक्तीर्न तु मुंडनेन. नारदानं सांगितलं ज्ञानेन मुक्तीर, ब्रह्मज्ञानानं माणसाचा उद्धार होतोय. मग म्हणले वसुदेव म्हणले नारदा मला ब्रह्मज्ञान सांगा ना. नारद हसले. महाराज बोलू नका पोरांनो. नारद म्हणले मला सांगायला हरकत नाही पण नवल वाटायले. म्हणले कशाचं? जगाचा मालक तुमच्या पोटी आलाय, ज्याच्याकडे वेद ट्युशनला जात होता, ज्यानं वेदाला शिकवून शहाणं केलं त्याला परमात्मा म्हणतात. आणि असा परमात्मा तुमचा मुलगा आहे आणि त्याच्या बापानं मला म्हणाव की ब्रह्मज्ञान सांगा. हे नवल वाटतंय. विठ्ठल असं झालंय म्हणले. आज नाताच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. तुम्ही तुमच्या मुलाला भगवान कृष्णाला म्हणा ना मला ब्रह्मज्ञान सांगा. वसुदेव म्हणले म्हणतोय नारदा, दररोज एकदा म्हणतोय, पण तसं म्हणलं की भगवान म्हणतेत बाबा असं काय बोलायला? तुम्ही माझे बाप, मी तुमचं पोरग, आणि पोरग कुठं बापाला शिकवित असतंय का? मला आता कळाले नारदा, 10,000 वर्ष तप केलं पण माझं मागणं चुकलं. 10,000 वर्ष तपश्चर्या केली, कारण तो माझा श्रीकृष्ण मजन सांगेची ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे मी संपूर्ण बालक तुझे. आता वाटतंय की माझं मागणं चुकलं. विठ्ठल विठ्ठल. काय मागायचं ते कळावं महाराज. बऱ्याच लोकांना काय मागायचं कळत नाही. मी दृष्टांत देईल पण दृष्टांतावर बसायचं, सिद्धांतापर्यंत जायचं, सिद्धांताला धरायचं आणि दृष्टांताला सोडून द्यायचं. पटवण्यासाठी दृष्टांत असतो. महाराज असाच एक भक्त होता पांडुरंगाचा, पण लाकडं तोडीत होता, पण अहर्निशी चिंतन करीत होता. लाकडं तोडायचे, मोळी बांधायची, बाजारात जायचं, मोळी विकायची, किराणा आणायचा आणि मग स्वयंपाक करायचा. त्याचा मोळीवर धंदा होता आणि त्याची बायको कवयित्री होती महाराज. अशी सुंदर सुंदर कविता
करीत होती महाराज. एका चढी एक कविता, आज एक जसं जसा प्रसंग तशी तशी कविता. बुद्धिमान कुटुंब होतं पण परिस्थितीनं हलकं होतं. हे निघालं लाकडं तोडायला. काय पांडुरंगाला महाराज किंवा आली त्याची, कधी पांडुरंगाला आपली दया येईल सांगता येत नाही. साक्षात परमात्मा रस्त्यात प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर म्हणले, वत्सा मी प्रसन्न आहे, काय मागायचंय माग. आता किती सोन्याचा दिवस आहे शंकर महाराज, हे लाकड तोडायला चाललाय, जगाचा मालक प्रसन्न झालाय, काय मागायचं तर माग म्हणलाय. बरं भगवान म्हणले, एकदा नाही तीनदा माग. किती संध्या दिल्या? तीनदा महाग. महाराज तरी सुद्धा हे डोकं खाजवायला म्हणला, महाराज देवा मी आता घरी जातो, माझी बायको बी सेकंड इयरला 2दा नापास झाली, मी तिला जाऊन विचारून येतो. भगवान म्हणले, अरे तुला डोकं नाही का? तुला डोकं दिलंय, डोक्यात मेंदू आहे, प्रत्येकाच्या मेंदूत 7 कोटी तंतू आहेत, एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठविता येतात. असा संगणक तुला दिलाय, त्याला बटनाची गरज नाही, त्याला लाईट गेली तर जनरेटरची गरज नाही, तुझं डोकं मी दिलेलं आहे, माग तू, एकदा नाही तीनदा माग. ते म्हणला, देवा माफ करा, इथंच थांबा, मी आत्ता जातो, माझी अर्धांगिनी तिला विचारून येतो. बरं जाय म्हणले. आलं घरातच. महाराज पळत आलं तर ती सारवण करू लागली. सकाळी सारवण करत असताना म्हणला, पटकन सांग, जगाचा मालक प्रसन्न झालाय, काय मागू. महाराज तिनं रडायला सुरुवात केलं. ती मला, काय झालं रडायला? म्हणली, माय मला इतकं चांगलं रूप दिलंय पण नाकच का म्हणून कमी दिलंय की. म्हणली त्याला म्हणावं, म्हणली मला जरा माझ्या बायकोचं नाक असं लांब कर. बरं म्हणला, पळतच गेला. देवा बोला म्हणले, माझ्या बायकोचं नाक असं लांब कर म्हणल्यानंतर भगवान म्हणले, तथास्तु. आता पांडुरंगानं तथास्तु म्हणल्यास नाक जवळ थांबन का? घरी येऊस तर हे गावाच्या बाहेर निघालं नाक. बाप्पा म्हणले, जमलं का ग? कशाचं जमलं? म्हणली, अव गणपतीची सोंड तरी बरी, एवढं कुठं कोणाचं नाक आहे का? जा म्हणली, आकड म्हणाव. लगेच पळत गेला. भगवान म्हणले, दोन संधी राहिली, आता 2 चान्स राहिले तुझे, एक झालं. काही नाही म्हणले, देवा एवढं लांब असतंय का? माझ्या बायकोचं नाक आकडून टाका. तथास्तु. महाराज होतं नव्हतं तेवढं बी उडून गेलं, फक्त 2 छिद्रच इथं राहिले. जमलं का ग? काय कोणता देव पैसा सांगा तुम्हाला, असं कसा देव आहे? जम नका, जाऊ दे म्हणला. मन बरं कविता, नाचणे मला आंबेडकर म्हणत, नाचणे मला नाच जमना म्हणली, जमना. पळतच गेला. देवा आता नको. भगवान म्हणले, 2दा झाले, आता एकदाच राहिले. काय नाही म्हणले, जशाला तसं कर. निघालो लाकडं तोडायला. तथास्तु. जशाला तसं गेला मुळी तोडायला. मला सांगा, जगाचा मालक प्रसन्न झाला नाही का? झाला, पण मागायचं कळा. विठ्ठल महाराज जगद्गुरु तुकोबाराय वारी करायची पंढरीची. तुकोबारायांची वारी वेगळी, आमची वारी वेगळी. आम्ही गावात असतानाही गावात, पंढरपुरात असतानाही गावात. तुकोबारायांचं तसं नव्हतं. देहूत असतानाही पंढरीत आणि पंढरीत असतानाही पंढरीत. हा पटपट बोलायला लक्ष द्या शब्दाकडे. हो, दशमीला तुकोबारायानं जावं पंढरी. दशमी व्रताचा आरंभू, दिंड्या कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावेल. दशमीला जावं तुकोबारायानं बारीला लागावून महाराज पंढरपुरात पांडुरंगाच्या समोर गेलं आणि पाहिलं की पांडुरंगानं मान खाली घालावं. देव दुसऱ्याकडे बघत होता पण तुकाराम महाराजाकडे बघत नव्हता. तुकोबारायन महाराज तिथं थांबले. म्हणले, पांडुरंगा असं का रे? कुठं देहू, कुठं पंढरपूर, मी तुझ्या वारीला येतो, दर्शनाला येतो, माझ्याकडे बघत का नाही सांग बरं? मी हलणारच नाही म्हणले जवळ तू बघत नाहीस तो. जगाचा मालक पांडुरंग म्हणले, तुकोबाराय खरं सांगू का, मी का बघत नाही? तुम्ही सावकार आहेत आणि मी कर्जदार आहे. विठ्ठल एखाद्या सावकाराच्या नजरेला नजर कर्जदार कधी लावू शकत नाही. तुकाराम महाराज आज किती पिढ्या झाल्या, 14 पिढ्या झाल्या. तुमचं माझ्यावरून आहे, विश्वंभर बाबापासून ऋण आहे. कोणीच काही मागितलं नाही, भरपूर भक्ती केली, मला ओझं झालंय. तुकोबाराय तुम्ही तरी माझ्यावर कृपा करा. जगाचा मालक म्हणायलाय. म्हणले, काय करू? आजच्या वारीला काहीतरी मागा. म्हणजे दुसरं काय नाही हो, डोक्यावरचं खांद्यावर येईल. लय जर कर्ज झालं तर सावकारानं बी थोडी समजदारपणा घ्यावा लागतंय आणि देणारा बी देण्याचा प्रयत्न करावा लागतंय. मग काय करावं लागतंय? हप्ते पाडावं लागते आणि हप्त्यानं का होईना घ्यावा लागतंय. त्या कर्जदाराला उचलून आदळल्यानं पैसे निघत नसते. विठ्ठल देवानं सांगितलं थोडं थोडं घ्या गड्या. मग काय करू? मला काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणले, मागितलं असतं पण तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख. म्हण काही न मागोन का तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागोन का तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे.
तुकाराम महाराज म्हणले मागितलं असतं बघ. मग तुझे पायी सुख सर्व आहे, काय मागावरे? तुका म्हणे काही न मागे आणिक, काय मागू? आनंद आहे तुझ्या कृपेनं. पण पांडुरंगानं आग्रह केला, नाही महाराज काहीतरी मागा. आणि मामा आग्रह केला ना, माणसाचा नाविलाज असतं. इथपर्यंत चहा तुम्हाला आलेला असू द्या, पण मी आमच्या सोनपेठला कोडगावला तुम्ही आला तर मी तुमचा हात धरला, तुम्हाला चहा प्यावाच लागतंय. नाविलाजानं महाराज चहा प्यावाच लागतंय. याला म्हणायचं तीव्र आग्रह. काही काही पैठणी आग्रह करते, बाबा 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 म्हणजे कवा आता झालं. बर 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 बर, हे महाराज चहा राहू द्या आता. बर 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 बर, याला म्हणायचं पैठणी. विठ्ठल म्हणते चहा प्यायला चला, पण पैठणी आहे का नाही? तिथपास पैठणी आग्रहातले काय काय माझं नाही. हा तीव्र आग्रह तुम्हाला घ्यावंच लागन. तसं पांडुरंगानं तीव्र आग्रह केला, नाही तो बरं आहे तुम्हाला मागावंच लागन. महाराज म्हणजे मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. हेची देगा पांडुरंगा, 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 हेची देगा पांडुरंगा. ओ म्हणती काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. म्हणती काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता म्हणायलाच ना मागा. मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा. म्हणतोस ना मागा, मग हेच दे गड्या. पांडुरंग म्हणले हेची म्हणजे काय? पहिल्या चरणात हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. तुझा विचार भावा, तुझा विचार भावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विचार भावा, तुझा टाळी वाजवा. वा वा वा, याला म्हणायचं 4-6. हेच दान देगा देवा. वा सोमनाथ भाऊ, हो त्यांचं बी लक्ष राहिलं पाहिजे ना आपल्याकडं. हो, ठीक आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणले हेची देगा पांडुरंगा. पांडुरंग म्हणले अहो हेची म्हणजे काय देऊ? हेची दान देगा देवा. कोणतं? तुझा विसर न भावा देवा. द्यायचे ना तुला, हेच दान दे. इथं दान शब्द आहे, पण दान शब्दावर जास्त बोलणार नाही, कारण आपल्याला तेवढा बोलायला वेळ नाही. पण एकच सांगेल महाराज, दानशूर त्यालाच म्हणावं जो परिपूर्ण आहे, स्वतंत्र, श्रीमंत आणि उदार.
तिन्ही गुणानं संपन्न नाम परिपूर्ण तो दानशूर विठ्ठल विठ्ठल. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आहे दिधले तोची एक दानशूर दाता. तुझ्यासारखा दानशूर कोणी नाही म्हणून तुकोबाराय म्हणले इथं दान शब्द वापरतो. हेची दान देगा देवा. महाराज म्हणले हेची म्हणजे कोणतं? तुझा विसर न व्हावा एकच कर, तुझा विसर होऊ देऊ नको. विठ्ठल विठ्ठल जगत सध्या तुझं मी भजन करतो, रात्रंदिवस तुझं प्रेमानं भजन करतो पांडुरंगा. सध्या तुझ्याविषयी प्रेम आहे पण उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धे जाऊ. सध्या तुझा आठव आहे पण हा आठव असाच राहू दे, विसर पडू देऊ नको. जगाचे मालक पांडुरंग म्हणले तुकोबाराय असं तुम्हाला का वाटतंय बरं की माझा विसर पडन? इतके तुम्ही भजनानंदी आहात, इतकं दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पुवाडे संकल्पिला देह देवा, सकाळी हेवा ते ठाई, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. इतके तुम्ही भजन वेडे माणसं आणि तुम्हाला असं का वाटावं की विसर पडल? विठ्ठल त्याचं कारण तुकोबाराय म्हणले खरं सांगू का देवा, शेवटी आम्ही माणसं आहेत आणि तू देव आहेस. आम्ही कोण आहेत? माणसं आहेत. आणि माणसाचा स्वभाव आहे विसरणं. पांडुरंगा विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे. अरे विसरलोत म्हणून तर जन्माला आलोत. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही तर आम्ही सगळ्यांना आम्ही नवस केले पांडुरंगा तुझ्याविषयी. एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवोनी. मला मदन गुरुजीकडे जावं लागते का भाऊ पेटात. हो सगळ्यांना नवस केले तर आपण लबाड माणसं आहेत महाराज, माझ्या सहित लबाड माणसं आहेत आपण. नवस केले महाराज पांडुरंगा एकदा याच्यातून सोडव. काय करशील? आठवीन पाय हा माझा नवास रात्रानी दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस तुझं भजन करीन. आणि जन्म झाल्याबरोबर बैमान झालं. कवा 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 म्हणलोच नाही, विसरलो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माणसं आहेत रे देवा आम्ही, विसरून आमचा स्वभाव आहे. गर्भपनो में हाथ जुड़ाया, गर्भपनो में हाथ जुड़ाया, गर्भपनो में हाथ जुड़ाया, गर्भपनो में हाथ जुड़ाया, गर्भपनो में हाथ जुड़ाया. निकल गया बेईमान सुमरो गेरा राम, कब सुमरो गेरा राम, कब सुमरो गेरा, कब सुमरो गेरा राम, कब सुमरो गेरा राम, कब सुमरो पृथ्वी स्थलावर आले आले विसरलोत महाराज, बैमान झालोत आपण. गर्भपनो में हात जुडाया. ठीक नाही देवा आम्ही माणसं आहेत आणि माणसाचा स्वभाव आहे विसरणं. विठ्ठल विठ्ठल. पहिले लोक लहान लेकराला बोलवायचे, मला आठवत आहे, ए पोरा इकडे ये रे, मग यायचं. आताचे लेकरं लय हुशार झाली. आताचे काम बी ऐकनात, वापस बोलल्याशिवाय राहीनात आणि मायबाप त्यांची साथ सोडीनात. आता पहिले मास्तर छड्या हानीत होते महाराज, अशी धरायचं आम्ही छड्या आणि मास्तरांना असं करायचं असं करायचं असं असे झपका दिला की बाप गो मारायचा. मारित होते का नाही शंकर महाराज? तुम्हाला नाही कळत पण मारित होते का नाही मामा? हो. आता लेकर ताकद आहे का मास्तराची माराय? जर मारलं तर मायबाप भांडाय चाललेत महाराज. हो. पहिलं वेगळं होतं आणि आताचं वेगळं. पहिले लोक आता आम्हाला म्हणायचे इकडे रे, आम्ही यायचं महाराज. आणि मग आमच्यापाशी पैसे द्यायचे, 5 रुपये घे, रुपयाची सुपारी आण, 2 रुपयाची साखर आण. हो काय म्हणायची? छटाक सुपारी आण, 1 किलो साखर आण,
1 किलो शेंगदाणे आण, तुला 2 मुरकुला आण आणि बाकीचे पैसे आण. आम्ही म्हणतच जायचो. छटाक सुपारी, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो सांगर, मला 2 मुरकुलं, बाकीचे पैसे. रुपयाची छटाक सुपारी, 1 किलो साखर, 1 किलो शेंगदाणे, मला 2 मुरकुलं, बाकीचे पैसे. असं म्हणतच जायचं. दुकानदारापाशी गेलं महाराज, ते पायरी चढूसा दुकानदार म्हणायचं काय द्यायचं बापू. ते दुकानदार बी रगीलची रगील बोलणार महाराज. काय द्यायचं म्हणलं की दचकायचे. ते तर दुकान म्हणायचं हाय खाली हाय खाली. आणि मग नोट घेऊन तसंच वापस यायचं. काय झालं रे? मी म्हणलं 2 मुरकुलं द्या. तर दुकानदार म्हणले की व्हाय खाली. मग ते गालच राहायचं. तुला कसं लक्षात येणार? विसरलं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विसरणं स्वभाव आहे माणसाचा महाराज, स्वभाव आहे. आणि विसरणं स्वभाव असल्यामुळं तुझा विसर न व्हावा. मदन महाराज, आमचं बारकं मदन महाराजाला माहिती 5वीला आहे. गेल्या वर्षी होतं 4थीला. महाराज 4थीला असताना मला वर्गातून मॅडमनं फोन केला, महाराज 15 ऑगस्टचं भाषण तुम्ही त्याला लिहून देतात का? मी म्हणलं ठीक आहे. मी दिलंय म्हणली बाकीच्या मुलांना, पण शाळा सुटायची वेळ झाली, मला माहिती तुम्ही कीर्तन करायत, तुम्ही देऊ शकतात त्याला लिहून. मला काय हरकत नाही मॅडम, त्याची तयारी असेल तुम्ही देतो. घरी आलं, मला म्हणला द्या लिहून, मला करायचं भाषण. आता त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी त्याला भाषण लिहून दिलं 15 ऑगस्ट. हो, काय लिहून दिलं ऐका. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, माझे येथे जमलेल्या विद्यार्थी मित्र हो, बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी वीरांच्या चरणी मी नमन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. इतकंच दिलं. इतकंच पाठ कर म्हणून वजनात बोल. बरं म्हणला. 7 तारखेला मी भाषण दिलं. 15 तारखेला झेंडा असतंय. मग किती दिवस राहिले पोरायनो त्याला शिल्लक? 8 दिवस राहिले का नाही? 8 दिवस राहिले. या काय विचारल्यामुळे गोंधळ बरं का ते. हां, ऐक नाही, 8 दिवस राहिले शिल्लक. आणि मग महाराज ते मग लय चॅप्टर पोरग मला म्हणा बाबा तुम्ही एकदा मोबाईलमध्ये म्हणा. मग मोबाईलमध्ये त्याने रेकॉर्डिंग केली. मग डोळे उघडे तो वाचित होतं, डोळे बंद झाले की मोबाईल ते ऐकत होतं. असं करून महाराज 13 तारखेला त्याची चाचणी घेतली आम्ही नवरा बायकोनं. बायको म्हणली होय व बघा की पाठ झालंय का? मेलंय मन बरं. लगेच महाराज त्यानं म्हणायला सुरुवात केली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या विद्यार्थी मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या वीरांना मी नमन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. बायको म्हणजे माया लईच म्हणायला मी का बुकी घालीन. इतकं नटू नको म्हणलं. माणसात म्हणल्याच फरक असतंय म्हणलं. नाही पण म्हणली तुम्हाला नवलच नाही, 13 तारीख आहे. अवा आणखी तर 2 दिवस आहेत. किती बेस्ट म्हणायलंय. मग या वागान घटला की मुका बायकोनं त्याचं. महाराज मग 14 तारखेला मला आणखी पाठ कर. महाराज 14 तारखेला रात्री त्याला आम्ही 1 वाजता उठविलं मदन महाराज. ती म्हणली झोपेतून उठल्या म्हणतोय का बघू. मग खरं पाठ मेलं. बरं 1 वाजता त्याला बुकी घालून उठवलं मी 14 तारखेला रात्री. महाराज उठलं ते. याला हा उठलं, डोळे चोळीस तर म्हणलं हा मन पटकन मन म्हणलं की त्यानं सुरू केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग, माझे जमले विद्यार्थी मित्र, बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, डोळे उघडेच नाहीत महाराज. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या वीरांना मी नमन करतो. माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद जय भारत. लुटकून माय म्हणजे किती बेस्ट पाठ केलंय हो. नंबर 1च येतंय. पहिला मलाही वाटलं महाराज की पहिला नंबर येतोय. डोळे उघडे नाहीत, झोपेतच बोललो महाराज ते. महाराज मला म्हणली तुम्ही जर कुठं कीर्तनाला गेलात तर माहीत का वाईट नाही. मला जात नाही बाबा. नव्हतं बी कुठं तो जाऊ कुठं कीर्तन. सकाळी 6लाच महाराज उठलोत, स्नान केलं, त्याला हाताला धरून नेलं. मी आपलं लांब थांबलो. झेंडावंदन झालं. मास्तरानं मला पाहिलं. मला म्हणले या महाराज. मलाही खुर्चीवर बसवलं. पहिल्याचे लेकराचे भाषणं सुरू झाले. वर्ग पहिलीच्या वर्गांनी महाराज काही लेकरांनी भाषणं झाले की 2रा वर्ग, 3रा वर्ग आणि 4था म्हणलं की माझ्या छातीत बुका लागल्यावनी झाला. मी आलं रे बाबा आता ह्याचं आता गुळ खावा लागते म्हणलं. पण गुळ कुठं होता तिथं. नरडं कोरडं फटपडलं. आणि काय करा मग महाराज. दुसऱ्या पोरायचे नंबर येत त्याचं नाव आलं कृष्णा नामदेव फप्पा झालं बापो. आणि मला बसल्या तिथूनच माझ्याकडे बघू लागलं महाराज. ते मी म्हणायचं पुढे बाग ते माझ्याकडे बघायला. त्याचं नाव आल्याबरोबर उठलं. माईक समोर आल्यानंतर माझ्याकडे बघायला. पुढे बाग. मग मास्तरानं त्याचं तोंड असं केलं.
पुढे बघ पुढे बघ. तोंडात काहीच नव्हतं, तस करू लागलं. बोल 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 बोल, काहीच बोला ना महाराज. मी तो गारच झालो. अरे देवा देवा देवा. मास्तर त्याला म्हणते बोल 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 म्हणले. तर म्हणला एवढा बोलून मी माझे 2 शब्द जय हिंद जय भारतून खाली बसलो. मला तर घामाघूम झालो, पंक्चर झालो. फुग्यात काटा टोचल्यास फुगा कसा फुसकन होतोय तसं झाला खेळ आमचा. गुरुजी म्हणले महाराज एवढं का होईना बोललं ना. म्यालो बोललं एवढं का होईना बोललं. घरी महाराज निघालो तर आम्ही घरी बापले ते चॉकलेट बिकलेट वगैरे दिले आणि निघालो. त्याची माहिती दारातच बसलेली. आणलं का रेकॉर्ड करून मला बुक्की घाली. म्हणली काय झालं काय झालं विचार मला त्याला काय झालं. आणि मग महाराज शेजारची काकू आली म्हणली महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत तेवढं का व्हायना बोललं ना. मला बाकीचं कसं विसरलं. अहो म्हणली विसरणं माणसाचा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबर आहे म्हणले देवा. अरे विसरणं माणसाचा स्वभाव असल्यामुळं तुझा विसर न व्हावा स्वभाव आहे महाराज माणसाचा. तुम्ही म्हणता लेकराची उदाहरणं द्यायलास आणि तुकाराम महाराज काय लेकरू होते का. अहो शहाणाचं सुद्धा महाराज विसरणं माणसाचा स्वभाव आहे. एक जावाई सासरवाडीला गेलो. आता उन्हाळा चालू आहे बघा. हा आता सासरवाडीला जायला हरकत नाही. एक जावाई सासरवाडीला गेलं. हा सासरवाडीला जे जावाई कधीही तरी येत आहे त्याचा थाट असतंय महाराज. म्हणजे सदाच येत आहे राम राम बाबा 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 चवच गेली त्याची. कधी तरी जावं महाराज फुलकीनं. हो मग कधीतरी गेलं की सासू सासऱ्याला आनंद. सासून महाराज माय जावई आले तांब्या भरून पाणी दिलं बसले. आणि गावातच आंब्यावाला आला. आंबे 5 किलो आंबे घेतले 5 किलो सासऱ्यानं. आणि असा रस केला महाराज. असा रस केला बेस पिटलंच पिटल्यासारखा रस केला. तेवढंच रस आणि तेवढंच तूप. रसाबरोबर चपात्या नाही केल्या. काय केले धिरडे धिरडे. आता धिरडेच करायनात नवीन पोरीला तर महाराज. आता धिरड्याची जागा दोशाने घेतली. हा दोसा वेगळा आणि धिरडे वेगळे. दोसा म्हणजे धिरडे नाही. धिरडे करता यावात. मला सांगा बरं धिरड्याला तेल कशाने लावतात. हा कांद्यानं लावतात कांद्यानं. कडबाने महाराज खाल्ले का नाही ह्यात 2-3 सालात धिरडे. तुम्ही खाल्ले नसले तर उद्या करा आणि बोलवा आम्हाला. बघा तुम्ही आम्ही कसे खातात. बघा तुम्ही आम्ही कसे खातात धिरडे. बोलवाय पाहिजे फक्त तुम्ही येतात का नाही बघा. होय असे धिरडे केले महाराज सुगरण त्या सासूबाईनं. आणि जावाई जेवायला बसले महाराज. धिरडं असं तव्यावरच घडी घालायची आणि असे करून फेकायची. आणि मग काय महाराज वाटी नव्हती खोल्या होता ते खायला रस खायला. असा धिरडं मोडायचा गरम गरम असं. औ ते खेळतच नव्हतं तोंडात धिरडं महाराज. औप केलं की डपकन पोटात जायचं. त्याला चान्सच नव्हता. बोचरं माणूस महाराज 37 धिरडे खाली बोचऱ्या माणसाने. 37 दाताचा समन नाही. एक्सप्रेस गाडी नॉन स्टॉप ॲट पोर्ट नॉन स्टॉप महाराज. 49 धिरडे खाली जावं. 49 सासू मोजूच लागली. माय म्हणली तुम्हाला मै शपथ आहे लेकीची शपथ आहे एवढं खा म्हणजे 50 होती. जावाय म्हणला मामी तुम्ही म्हणायलात खरंय 50 होते पण हे खावा तर 1 वजा होईल म्हणला. शक्यच नाही म्हणला. आय नॉट एटिंग. मी खाऊ शकत नाही. बरं म्हणली. जावाई झोपलंच नाही रात्रभर. काय असतं किती मिठे खाल्ले कसलं होतं बेस्ट. टोडोक मला सकाळी उठल्याबरोबर मामी ते रात्री केलेलं तुम्ही काय होतं दोसा. आव नाही मग धिरड. आणि तुमच्या लेकीला जमतं का. माय जावाई माझी लेक तर अशी धिरडे करते. जिबीनं खावा जिबीनं दात लावूच नाही त्या धिरड्याला. अशी माझी लेक धिरडे करते. हे मला कवा बी पिठलंच हटायली बाबा. आणि हरभऱ्याची भाजी हटायली. धिरडं तर कवा केलंच नाही. बरं म्हणला. जावयानं आंघोळ केली निघाल्यानंतर जावयानं विचार केला. गेल्या तिला म्हणायचं धिरडे कर. मदन गुरुजी माऊली महाराज उद्धव महाराज सगळ्यांना बोलवायचं असा विचार केला. त्यानं बी 3 किलो आंबे घेतले. 3 किलो आंबे घेऊन 3 किलो आंबे घेतले आणि तिथूनच निघालं. मला बरं मामी एकदा सांगा बरं काय म्हणते. अहो म्हणजे धिरड. आणि मग लक्षात राही ना धिरड म्हणत निघालं. धिरड एसटीत बसलं. कंडक्टर धिरड
म्हणतच निघालं. हो दीड पण गावात आल्यानंतर महाराज गावाची नदी वाहू लागली. नदीवर अशा मायमावल्या दोन धुवू लागल्या. नदीहून पाणी जाऊ जाऊ शेवाळ होतं, रप रपकू लागले लोक. हे निघालं आलं महाराज दीड. एक बोलकी बाई होती, ती म्हणजे ए बाबा बुटबुट करायलाच तोंडानं काही इथं लपकायलेत लोक म्हणजे रपकचिन म्हणजे कळन तुला, असं म्हणत जे पाय घसरला ते सट पडलं महाराज. पडल्याबरोबर ते आंबे फिंबे सगळे इकडे तिकडे गेले. कसे तरी आंबे येचले ढांडर. एक बाई म्हणली माय घसरलं. लगे आंबे घेतले निघाला. घसरलं बँड बदलला घसरलं म्हणतच गेलं घरी. गेल्याबरोबर म्हणला हे आंबे बायकोला आणि काय कर, मला नंबर 1 रस कर. आणि मी वारकऱ्याला सांगितले घसरले कर. काय तुझ्या आईनं घसरले केले ते म्हणला. अगं 49 घसरले खाल्ले म्हणला. मी 49 काय घसरले. तुझी माय म्हणली तुला लय खास येतात घसरले. ती म्हणली मला कळ ना माय घसरले. तू असं तर करतेस, मला तुला नको वाटतंय. तुला वाटतं की बेसन भाकरी, तू घसरले कर, मला काय सांगू नको. आता हिला कळच ना महाराज घसरले म्हणजे काय. मला काय कळ ना मायने, कसं काय कळत नाही. बोलता भांडणं लागले. पहिले भांडणं लागले की लोक बोलत कमी होते. पत्राकडे बघत होते. पत्रावर बोरीच्या काट्या असायच्या. बोरीची काठी पत्रावली घेतली, 2-3 महाराज पाटेत टाकल्या. 3 काट्या टाकल्या. शेजारची म्हातारी म्हणली बंड्या म्हणायले तुला, बंड्या मारू नको हा. कामून मारायला सर लेकराला म्हणली. पळतच आली महाराज. म्हातारीने ढकलून दिलं. मेल्या कामून मारायला सर म्हणली लेकराला. 100 वेळेस म्हणायलो मला हिला घसरले करतं, घसरले जमत नाही म्हणायली. ती म्हणली मला कळ ना किंवा घसरले म्हणजे काय. आणि मग म्हातारीनं महाराज पाठीवरचा पदर बाजूला केला, पाठीवर असा हात फिरविला तर ती काठीची ओळ झालेली. माय म्हणली बंड्या मेल्या काय धिरड्या म्हणे पाठ धिरड्याच म्हणला धिरड्या. आणि मग ही म्हणली मग तुम्ही घसरले कसे म्हणायलात. इसरलं तुम्ही कसं म्हणलात घसरलं. इसरलं विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले विसरणं स्वभाव आहे रे माणसाचा, म्हणून म्हणतो तुझा विसरण भावा तुझा स्वभाव आहे रे, म्हणून तुझा विसरण व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले कृष्ण अवतारामध्ये पांडुरंगा, ज्यावेळी तू पांडवाला मदत केलीस, कौरवाचा पराभव झाला. यदा मृधे कौरव सृंजयानाम वीरेशोथो वीरगतिंगतेषु प्रकोदराभिदगदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्री. ज्यावेळी तू कौरवाचा पराभव केलास आणि पांडवाला विजय मिळवून दिलास, आणि पांडवाला विजय मिळवून दिल्यानंतर धर्मराजाला गादीवर बसवलंस, कुंती राजमाता केलीस. कोण म्हणाले तुकोबाराय? पांडुरंगाला. आणि ज्यावेळी हस्तिनापूर इंद्रप्रस्थाहून तू द्वारकेला निघालास, आठव देवा, निघाल्याबरोबर उत्तरेवर संकट आलं, उत्तरेचं संकट निवारण केलंस. पण उत्तरेच्या गर्भात इथून बाहेर तू कुंतीनं पाहिल्याबरोबर तुझी आत्या रडायला लागली. जगद्गुरु तुकोबाराय आठवण करून देतात अवताराची. रडत रडत तुला हात जोडले. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिर्वस्थितम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ज्यावेळी कुंतीनं तुझी 19 श्लोकामध्ये स्तुती केली आणि मग तू आत्याला म्हणलास की आत्या तू मला देव म्हणतेस का? हो रे, साक्षात तू परमात्मा आहेस. मग तू जर देव म्हणत असेल तर आत्या मी तुला द्यायला तयार आहे, तू माग. त्यावेळी माहितीये का तुला कुंतीनं काय मागितलं? विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरणम विष्णू संपद नारायण स्मृती. काय मागितलं देवा? विपत्ती ती विपत्ती नाही, संपत्ती ती संपत्ती तर नाही, श्रीमंती ती श्रीमंती नाही आणि गरिबी ती गरिबी नाही. अरे ज्या श्रीमंतीत वावरत असताना तुझा विसर पडल त्याच्यासारखी विपत्ती कोणती नाही, आणि ज्या गरिबीमध्ये राहत असताना तुझा आठव होईल याच्यासारखी श्रीमंती कोणती नाही. विठ्ठल विठ्ठल. देवा तू म्हणायलास रे की आत्या तू राजमाता झालीस, तुझा लेक राजा झाला म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही श्रीमंती झालो आहे की नाही. पण कुंती म्हणली खरं सांगू का देवा,
दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन करे तो दुःख काही होय. मला अशी श्रीमंती नको रे, ज्या श्रीमंतीत राहत असताना तुझा विसर पडावा. मला कुंतीला सुद्धा भीती वाटली, या श्रीमंतीत राहून तुझा विसर तर पडणार नाही. मला तीच गरिबी दे, मला तेच दुःख दे ज्या दुःखामध्ये तू द्वारकेवरून इथं आलास. विठ्ठल कुंतीला जर भीती वाटत असेल विसरण्याची, तर आम्ही साधे माणूस आहेत, नको बरं आहे म्हणले, आम्हाला का भीती वाटू नये. म्हणून काहीच नको, तुझा विसर न व्हावा. जगाचे मालकाला महाराज उदाहरण देतात. सुभद्रा तुझी तो सख्खी बहीण आहे देवा, सुभद्रा देवाची सख्खी बहीण आहे, भागवत ऐकलं आपण. पण भगवान सुभद्रेजवळ आले आणि सुभद्रेला जवळ घेतलं आणि काय म्हणले, ताई काय देऊ ग मी तुला. बहीण भावंडाचं नातच आगळे वेगळे महाराज. खरं सांगू का, ही भारतीय नारी आहे ना, ही भारतीय नारी फार प्रेम करणारी माय आहे महाराज. प्रेम करावं तर हिनंच करावं. माय म्हणून लेकरावर प्रेम करावं तर या माईनं करावं. बहीण म्हणून भावावर प्रेम करावं तर या माईनं करावं. पत्नी म्हणून पतीवर प्रेम करावं तर या माईनं करावं. आणि मुलगी म्हणून बापावर प्रेम करावं तर या माईनंच करावं. विठ्ठल विठ्ठल. आणि बहिणीचं आणि भावाचं नातं काय असतंय महाराज. APJ अब्दुल कलामाचा एक प्रसंग मी ऐकला होता. मुस्लिम आहेत पण रत्न होऊन गेलं भारतामध्ये. कोण? राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब. त्यांनी सांगितलं होता जीवनात प्रसंग शंकरजी, त्यांना परीक्षा फीला पैसे नव्हते ना, अशीच लेकरं घडत असतात. पैसे नव्हते म्हणून बहिणीच्यात गेले, एक मुक्काम राहिले. बहीण श्रीमंत घरी होती पण पैसे मागायची ताकद होईना गेली. पहिले सासरवास होते. निघाले महाराज. निघाल्यानंतर बहीण भावाला वाट लावायला आली, पण भावाच्या डोळ्यात पाणीच आलं. APJ अब्दुल कलाम साहेब रडलेच. रडल्यानंतर ताईने विचारलं त्यांच्या, काय झालं दादा रडायला, कसलं दुःख रे, का रडायलास. कारण आई वडील गेलेले होते. का रडायलास. ताई मोठ्या आशेनं मी तुझ्याकडे आलो होतो. म्हणजे कसली आशा, सांग ना मग काय पाहिजे. मला परीक्षा फी भरायला पैसे नाहीत, मला पैसे देते का काही. आता तिच्यापाशी तरी कुठले पैसे आले. तिनं गळ्यातला दागिना काढला आणि दागिना भावाच्या हातात दिला आणि सांगितलं, दादा हे सोनाराकडने मोड आणि दागिना मोडून तुझ्या परीक्षेचे पैसे भर, फी भर. महाराज गहीवरून आलं त्यांना आणि म्हणले, ताई मी शब्द देतो तुला, शिकून शिकून नोकरीला लागन आणि पहिल्या पगारावर तुझा दागिना मी करून देईन. त्यावेळी बहिणीनं सांगितलं, दादा हा दागिना मी तुला जे देते ना, तर हे परत मिळावं म्हणून देत नाही रे, परत मिळावं म्हणून देत नाही. मला असं वाटतं की माझा भाऊ भारत मातेच्या गळ्यातला दागिना व्हावा म्हणून हा दागिना मी तुला देते, परत मिळावं म्हणून देत नाही. याला बहीण म्हणते. विठ्ठल भगवान कृष्णानं बहिणीला जवळ घेतलं म्हणले, ताई काय झालं ग तुला रडायला, काय झालं सांग, मी काय देऊ तुला. आता जगाच्या मालकाची बहीण आहे ती, काय साधी बहीण आहे का मामा. जगाच्या मालकाची बहीण आहे आणि बहीण बहीणच असते महाराज. बहीण काय असते ज्ञानोबरायाला विचारा. पत्नी काय असते रामरायाला विचारा. ठीक आहे ना. प्रेम काय असतं, राधा काय असते ते भगवान कृष्णाला विचारा. ठीक आहे ना. हा. आणि आई काय असते छत्रपती शिवरायाला विचारा. विठ्ठल विठ्ठल. भगवान कृष्ण म्हणले, ताई मी तुला काय देऊ. जगाचा मालक आहे ते. भाऊ श्रीमंत आहे, काय देऊ शकत नाही भाऊ त्या बहिणीला. ताई सांग मी तुला काय देऊ, तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे. कोण म्हणाले? भगवान कृष्ण. सांग मी तुला काय देऊ. तुकाराम महाराज दाखला देतात. त्यावेळी देवा सुभद्रेनं तुला काय मागितलं. काय मागितलं देवाच्या बहिणीनं. देवाची बहीण म्हणली, दादा खरं सांगू, जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले महादुःखम तस्मात जागृही जागृही. जन्माचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, पण मला असं कळालंय दादा की मरणाचं फार मोठं दुःख आहे. 1000 विंचू एका ठिकाणी डसावेत आणि जेवढी वेदना व्हावी तेवढी वेदना शरीरातून प्राण जात असताना होते, असं मला कळालंय रे. असं कोण म्हणाले? भगवान कृष्णाची बहीण. मग काय म्हणतेस ताई तू? कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अदेवमेव विशतु मानस राजहंस
प्राण प्रयाण समये कपवात पित्तये कंठावरोदन विदौ स्मरणं कुतस्ते. काय म्हणली देवा, एकच कर रे. शेवटी अंतकाळी मला असं वाटतं की माझ्या मनानं तुझं स्मरण करावं, पण दादा मला असं वाटतंय माझं मन विसरलं तर, म्हणून माझा मनरूपी राजहंस तू द्वारकेला घेऊन जाय, म्हणजे मला मरणाची काळजी वाटणार नाही. तुकोबराय म्हणले देवा, तुझ्या सख्या बहिणीला जर वाटत असेल की माझं मन अंतकाळी विसरलं तर, म्हणजे तिला जर विसरण्याची भीती वाटत असेल तर आमच्यासारख्याने त्याची काळजी का करू नये. म्हणून एकच विनंती, तुझा बीस रण भावा तुझा वेस रण भाव तुझा वीस रण भाव तुझा वीस हेची दान दे ग देवा हेची दान दे ग देवा हे